सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्याचे प्रथम महापौर तथा महाराष्ट्र कुस्ती संघटना कोल्हापूरचे नवनियुक्त धुळे जिल्हा प्रमुख भगवान बापूजी रामभाऊ करणकाळ यांनी पत्रकार परिषदेत कुस्ती क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या मोहिमेची घोषणा केली। या राज्यव्यापी संघटनेत अनुभवी वस्ताद व महाराष्ट्र केसरी विजेत्यांचा समावेश असून जिल्ह्यात शिरपूर, दोंडाईचा, पिंपळनेर आणि साक्री या तालुका व शहर पातळींवर लवकरच नियुक्त्या केल्या जातील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे पैलवानांचा खुराक, वैद्यकीय सुविधा आणि निवासासाठी निधीचे कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। याच अनुषंगाने 2 ऑक्टोबर 2026 रोजी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन येथे महाराष्ट्र कुस्ती गौरव महासन्मान सोहळा 2026 आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यात कुस्ती महर्षी, उत्कृष्ट पैलवान, वस्ताद आणि क्रीडा पत्रकारांना मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल। ऑलिम्पिक वीर खाशबा जाधव यांच्या जीवनावरील खाशबा चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रदर्शन हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे। ग्रामीण व शहरी भागात कुस्तीचा प्रसार करणे, सरकारी योजना पैलवानांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे करणकाळ यांनी स्पष्ट केले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। कोल्हापूरची संघटना आहे, नवीन संघटना आहे, पण त्याच्यामध्ये जुने जाणकार आणि कुस्तीचे संधे आणि महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी जुने वस्ताद आहेत, काही कार्यकर्ते आहेत, माझ्यासारखे राजकीय कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत। ही कोल्हापूरची संघटना आहे। त्यांनी जिल्हा प्रमुख धुळ्याचं मला दिलेली जबाबदारी। एक काही दिवसापूर्वी मी छत्तीसगडला असताना त्यांचे काही लोक इथं सर्वे करून गेले, कोल्हापूरचे लोक, की धुळे जिल्हा आपल्याला द्यायचा आहे, जिल्हाचं पद द्यायचं आहे, तर इथे कोण आहेत बुवा? ते 5-7 लोकांचे नाव आले, त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे माझं नाव आलं, म्हणून त्यांनी मला ती जबाबदारी दिली। त्यांनी मला पहिले विचारणा केली की ही जबाबदारी तुम्ही स्वीकारू शकता का? म्हटलं काय हरकत आहे, आमच्या तर जुनी परंपरा आहे, कुस्तीमध्ये आमचा जन्म झाला, या मातीमध्ये जन्म झाले आणि आजपर्यंत जसं शेतकरी काळ्या मातीची सेवा करतो तसं आमचा करणकाळ परिवार काळ्या मातीची पण करतो, लाल मातीची पण सेवा करतो। पद देत आहे, चांगली गोष्ट आहे, आपण हे करू म्हटलं। याच्यापूर्वी आम्ही जगताप परिवाराच्या माध्यमातून मोठी कुस्तीचं मोठं आयोजन केलं होतं, तर तसेच आयोजन आपल्याला धुळ्यामध्ये करायचे। एक चांगले कुस्तीगिरांची एक संघटना जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर बी पदं द्यायची आहे आपल्याला। जे मोठे मोठे गाव आहेत, जसं शिरपूर आहे, दोंडाईचे आहे, पिंपळनेर आहे, साक्री आहे, शहराध्यक्ष बी नेमायचे, तालुका अध्यक्ष बी, जिल्ह्याची चांगली बॉडी नेमायची आहे आणि केतन शेठ जगताप, राहुल शेठ जगताप यांच्यासारखे काही पोशिंदे बी आपल्याला तयार करायचे। आता मी सत्ताधारी पक्षात असल्यामुळे एक 5 लाख, 50 लाख, 1 कोटी मला म्हणजे आता ही छोटी अमाऊंट वाटते, कारण काय माझ्या मागे एक मोठी शक्ती आहे, एकनाथ शिंदे साहेब। त्यांनी जर कोणाला फोन केला एखादी उद्योगपतीला की धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष भगवान करणकाळला पैलवानांसाठी 1 कोटी रुपये देऊन टाक, तर ती निधी आपल्याला इकडे मिळू शकतो। मग त्याच्यासाठी आपल्याला पैलवानांना खुराक बी देऊ शकतो, त्यांच्या परिवारातला किंवा त्यांच्या औषध उपचाराचं बी काम करू शकतो आपण आणि त्यांच्या राहण्याची खाण्याची बी व्यवस्था आपण करू शकतो। त्यामुळे आपल्याला कुस्तीला फार मोठ्या याच्यामध्ये चालना द्यायची। तुमचं सहकार्य पाहिजे। धन्यवाद।